वेगळे होते, परत 14ला वेगळे झाले, 19ला वेगळे झाले. त्यामुळं मतदार हा कुठं असा टिकून राहत नसतो. मग मी मागा म्हणल्या सारखं जर तसं जर कास्टवर मतदान पडलं असतं तर मग या ठिकाणी 3.5 लाख मतदार, 2 लाख तर मत पडायला पाहिजे नाही. परंतु प्रकाश आंबेडकरांनी परवा एक विधान केलं होतं की आम्हाला पक्षवाढीसाठी कुणी एकत्र येऊ नका, भाजपला विरोध म्हणून आपण सगळेजण एकत्र लढूया. मग असं जर असताना आपण भाजपला पाडायच्या जी भाजपला मदत होऊ शकते असं नाही का वाटत ह्याच्यातून? या ठिकाणी अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. असंच ज्यावेळेला अरविंद केजरीवालनं नवीन पक्ष काढला आणि अरविंद केजरीवाल दिल्लीची निवडणूक आप म्हणून लढवत असताना याच काँग्रेसनं ही भाजपची बी टीम आहे. पंजाबमध्ये बी याच पद्धतीने काँग्रेस भाजपची बी टीम आहे. आणि आत्ता दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन झालं. राज्यामध्ये 2014ची निवडणूक झाली, 2019ची निवडणूक झाली. त्यावेळेला जातीय समीकरण सांगायचं झालं तर बहुसंख्या ओबीसी समाज हा भाजपकडे झुकलेला होता आणि तो सातत्यानं भाजपला मतदान करतो. पण आज या ठिकाणी तुम्ही बोललेल्या विरुद्ध परिस्थिती आहे. मी स्वतः ओबीसी समाजातून येतो आणि भाजपच्या अनेक नेत्यांचं फोन या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला येत आहे, तुमच्या उमेदवारीमुळे आमचं सीट या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं असा समज कुणी करून घ्यायचा नाही. जो चुकीचं काम करतो त्याच्यापासून मतदार तुटणार आहे. काँग्रेस देखील चुकीचं काम केलं म्हणून भाजपकडे गेला, तर भाजप चुकीचं काम केलं म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ओबीसी महासंघाचा उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस या माढा मतदारसंघामध्ये आहेत. आज टॅक्स जास्त घेतला जातो. ज्या वेळेला जीएसटी नव्हती त्यावेळेला टॅक्स घेतला जातो. जीएसटी प्रणालीच्या जी त्यांनी मेथड केलेल्या आहेत त्या मेथडमध्ये खऱ्या अर्थानं बदल झाला पाहिजे. 28% जीएसटी घेतली जाते, 18% जीएसटी घेतली जाते, 12% जीएसटी घेतली जाते, 6% जीएसटी घेतली जाते. ज्या जीवन आवश्यक वस्तू आहेत त्याला जीएसटी जास्त घेतली जाते आणि ज्या जीवन आवश्यक वस्तू नाही त्याला जीएसटी कमी घेतली जाते. त्यामुळं आपण महागाई कमी करायची असेल तर जीएसटीची मेथड बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला ओबीसी असेल, दलित असेल, ज्या ज्या वेळेला त्याच्यावर अन्याय झाला त्या वेळेला रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मोर्चे केले, आंदोलन केले. तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर लक्ष्मीराव ढोबळे यांच्यावर 376चा गुन्हा दाखल झाला. तर सगळ्यात पहिलं आंदोलन मी केलं, मोर्चा काढला. अशा तुम्ही म्हणसाल तो मंत्री आहे म्हणून, पण सर्वसामान्यावर देखील अन्याय झाला. डोकं फोडणारा कार्यकर्ता आमचा नाही, तर ज्याचं डोकं फुटले ते कार्यकर्ता आमचा आहे. त्याच्या बाजूने आम्ही लढत असतो. आपण जीएसटी बद्दल बोलतो. जीएसटी माझं या ठिकाणी निवेदन संपलेलं आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण